फक्त या घरगुती उपायामुळे माझे केस खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, सोबतच चमकदार सुद्धा झालेले आहेत. हे जेल तुम्ही तुमच्या केसांसाठी घरगुती असं कंडिशनर आणि हेअर स्पा म्हणून देखील वापरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक सोपा, ट्राईड अँड टेस्टेड घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे थंडीमध्ये जर तुमच्या केसांमध्ये भरपूर जास्त कोंडा होत असेल, तुमचे केस अगदी ड्राय आणि फ्रीझी झाले असतील ना, तर तुम्हाला अगदी छान असे रिझल्ट भेटतील आणि सोबतच तुमच्या केसांची छान अशी वाढसुद्धा नक्कीच होईल. या उपायासाठी आपल्याला आपल्या किचनमधीलच काही वस्तू वापरायच्या आहेत आणि त्यासाठी कुठंही बाहेर वगैरे जाण्याची तुम्हाला अजिबातच गरज नाहीये. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेमेडीला सुरुवात करूयात. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते देखील मला नक्कीच सांगा. बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं जे काही पाणी असेल ते फिल्टर केलेलं असावं आणि तुम्ही जे काही भांडं घेतलंय ना ते फक्त ॲल्युमिनियमचं वापरू नका, नाहीतर मग तुम्ही कुठलंही वापरलं तरी देखील चालू शकतं. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला घटक आहे ते म्हणजे आळशीच्या बिया. त्याला आपण जवस म्हणतो किंवा मग फ्लॅक्ससीड सुद्धा म्हणत असतो. आता ह्या ज्या फ्लॅक्ससीडच्या बिया आहेत म्हणजे जवसाच्या बिया आहेत, याच्यामध्ये तेलाचे भरपूर सारे गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या केसांना मऊपणा आणि चमकदार येण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते. या जे जवसाच्या बिया आहेत ना त्या आपल्या केसांसाठी अगदी मॅजिक सारखं काम करत असतात, कारण याच्यामध्ये जे काही गुणधर्म असतात ना ते तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनर करतात आणि तुमच्या केसांसाठी हेअर स्पाचं काम करतात. बघा, इथे साधारणतः 2 ते 3 चमचा एवढ्या जवसाच्या बिया आपण घातलेल्या आहेत. जर तुमच्या केसांची लेंथ खूप जास्त असेल तर तुम्ही इथं 4-5 चमचे देखील घेऊ शकता. आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मेथीदाणा. मेथीदाणा सुद्धा आपल्या केसांसाठी अतिशय रामबाण मानला जातो. केसांची कुठलीही समस्या असू दे, मेथीदाणा आपण अगदी डोळे झाकून वापरू शकतो आणि हे प्रत्येकाला सूट देखील होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल देखील असतात. आता बघा मित्रांनो, साधारणतः 1 ते 2 चमचा एवढा मेथीदाणा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि आता मेथीदाणा घालून झाल्याच्या नंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे जास्वंदाचं फूल. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही जास्वंदाचं फूल याच्यामध्ये टाकाल तर ते लाल कलरचं असायला हवं, कारण लाल कलरचं जे जास्वंदाचं फूल असतं ना ते आपल्या केसांसाठी अगदी वरदान साबित होतं. याच्यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट असतात आणि ज्या काही प्रॉपर्टीज असतात ना त्यामुळे आपली केस अगदी शायनी होतात आणि स्मूथ होतात. सोबतच जर अकाली केस पांढरे होत असतील ना तर ते देखील काळे करण्यासाठी जास्वंदाची जी फुलं असतात ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला हेल्प करत असतात. आता त्यानंतरची आपली पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता आपले केस नैसर्गिकरित्या काळेभोर करण्यासाठी हेल्प करतात. आपल्या केसांसाठी शाईन येते. आणि बघा, आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः 8 ते 10 कढीपत्त्याची पानं स्वच्छ अशी धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्या या रेमेडीमध्ये ॲड करायची आहे. आता रेमेडीमध्ये ॲड केल्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आणखी एक एक्स्ट्राची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे ते म्हणजे ॲलोवेरा. बघा, इथं मी ताजी कोरफड वापरणार आहे. तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे ताजी कोरफड नसेल तर मार्केटमधील ॲलोवेरा जेल देखील इथं घालू शकता. पण बघा, लक्षात ठेवा, घरची कोरफड कधीही चांगली, जेणेकरून काय होतं तुमच्या केसांमध्ये खूप चांगल्या प्रकारे कंडिशनिंगचं काम होतं. बघा, आता काय होतं ना, कोरफडीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे थंडीमध्ये आपली जी काही स्कॅल्प असते किंवा आपली जी काही केसांमधील स्किन असते ती अगदी स्वच्छ राहते आणि इचिंगची वगैरे समस्या असेल ना तर ती सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. आणि आपले केस जर ड्राय झालेले असतील ना ते अगदी मऊ होतात आणि स्कॅल्प देखील स्वच्छ होतात. केस वगैरे ड्राय अजिबात होणार नाही. बघा, आपल्याला इथं छोटंसं कोरफडीचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून आपल्या या रेमेडीमध्ये टाकायचं आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण छान अशा पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ते म्हणजे आता आपल्याला याला गॅसवरती ठेवून छान असं उकळवून घ्यायचं आहे. बघा, गॅसवरती ठेवल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टार्टिंगला आपला जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, हाय वगैरे अजिबात ठेवायचा नाही. आणि त्यानंतर आपलं हे जे काही मिश्रण होतं ना ते गॅसवरती ठेवायचं आणि जेव्हा आपलं मिश्रण तुम्हाला वाटेल हे उकळायला लागले किंवा आता थोडंसं गरम झालंय
तेव्हा आपल्या जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी करून ठेवायची. जेणेकरून काय होईल, आपले जे काही पोषक घटक आहेत ना, ते सगळे या पाण्यामध्ये उतरत राहतील. आपण ज्या गोष्टी या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत ना, त्या आपल्याला व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपण जवसाच्या बिया टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये चिकटपणा असतो. त्यामुळे याचा जो काही अर्क आहे ना, तो पाण्यामध्ये उतरतो आणि आपलं जे काही पाणी आहे ना, ते थोडंसं चिकट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला मध्ये-मध्ये ना हे पाणी सतत हलवत राहायचंय आणि छान पद्धतीने आपल्याला जे काही मेथीदाण्याच्या बिया आहेत किंवा जे काही जवस आहे, ते मऊ होईपर्यंत किंवा आपली जी काही कोरफड आहे ती मऊ होईपर्यंत सगळं मिश्रण शिजवून घ्यायचंय. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपलं जे काही मिश्रण आहे ना, ते थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं. पण लक्षात ठेवायचं, हे थोडंसं चिकट असतं. त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना, ते थोडंसं गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. कारण जेव्हा हे थंड होईल ना, तेव्हा मग ते गाळणीने वगैरे गाळलं जात नाही आणि अगदी खूप जास्त मेसी होऊन जातं. त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता, आपलं जे मिश्रण आहे ते अगदी चिकट झालेलं आहे आणि हे गरमच आहे आणि अशामध्येच आपण हे गाळून घेणार आहोत. याच्यामुळे काय होतं, आपल्या केसांना कंडिशनिंग मिळते आणि तुम्हाला हेअर स्पाची वगैरे अजिबात गरज लागत नाही आणि पार्लरमध्ये जाऊन खर्च देखील करण्यासाठी अजिबात तुम्हाला टाईम वगैरे पण घालवावा लागत नाही आणि पैसे देखील अजिबातच खर्च करावे लागत नाहीत. आता बघा, गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एखाद्या गाळणीच्या साहाय्याने आपलं जे काही ही क्रीम आहे किंवा जी काही हेअर स्पाची क्रीम आहे ते व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आणि थंड झाल्याच्या नंतर केसांवरती ॲप्लाय करायची. आता बघा, वरती जे काही मिश्रण आहे ना, ते अजिबात फेकून वगैरे देऊ नका. ते तुम्ही पॅक बनवून तुमच्या केसांवरती नक्कीच ॲप्लाय करू शकता. पण आता सध्या ना थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे मी तुम्हाला पॅक वगैरे काही दाखवणार नाही. कारण जर पॅक अप्लाय केला तर सर्दी वगैरे होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, थंडीमध्ये तुम्ही पॅक वापरू नका. तुम्ही हे जेल नक्कीच वापरू शकता. आणि इथं बघू शकता, तुमचं अगदी इफेक्टिव्ह असं जेल रेडी झालंय. आणि याचा बघू शकता तुम्ही, जेलसारखा थिकनेस देखील याला आलाय. आणि हे जेल जसं जसं थंड होईल ना, तसं तसं याचा थिकनेस वाढत जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी जास्त थंड करून तुम्ही याला केसांवरती ॲप्लाय करू नका. नाहीतर ते व्यवस्थित असं तुमच्या केसांवरती अगदी ॲप्लाय होणार नाही. चला तर मग पाहूया, हे आपल्या केसांवरती कसं ॲप्लाय करायचं. तर केसांवरती ॲप्लाय करण्याच्या अगोदर जर तुमच्या केसांमध्ये गुंता वगैरे असेल ना, तर तो काढून घ्या. त्यानंतर केसांवरती अगदी हलक्या हाताने लावून घ्या. 10 ते 15 मिनिटं मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी किंवा मग 45 मिनिटांसाठी केसांवरती असंच ठेवून द्या. आणि त्यानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. बघा, तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही, हेअर स्पा करण्याची गरज लागणार नाही आणि सोबतच तुमचे पैसे देखील अजिबात खर्च होणार नाहीत. तुमचे केस अजिबात ड्राय आणि फ्रिझी देखील अजिबात होणार नाहीत. मित्रांनो, ही रेमेडी तुम्ही आजच ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली, तुमच्या केसांमध्ये बदल जाणवले, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही अनुभव असतील ते देखील नक्कीच शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय बाय.